देविका हे नाव माझ्या मेंदूत एखाद्या विषारी काट्यासारखं रुतलं होतं. माझी चुलत बहीण, माझ्याच रक्ताचा, माझ्याच अस्तित्वाचा एक काळा कुट्ट हिस्सा, जी वाड्याच्या वरच्या मजल्यावर बंद दारामागे माझ्याच उच्छ्वासावर जगत होती. आजीच्या त्या भयानक खुलाशानंतर माझं शरीर बधीर झालं होतं. मला वाटलं होतं की मी एका भयंकर आजाराशी लढत आहे, पण सत्य हे होतं की मी एका जिवंत माणसाशी, माझ्याच प्रतिरूपाशी लढत होते. दुपारचे 2 वाजले होते. विदर्भाचं रखरखीत ऊन वाड्याच्या अंगणात अक्षरशः आग ओकत होतं. पण त्या उन्हाची कोणतीही झळ मला जाणवत नव्हती. नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहोत शापित नागवंश या कथेचा भाग 7. मला आशा आहे तुम्हाला ही कथा आवडत असेल. चला तर मग पुढे बघूया काय होतंय. Stories on Mike. दुपारचे 2 वाजले होते. विदर्भाचं रखरखीत ऊन वाड्याच्या अंगणात अक्षरशः आग ओकत होतं. पण त्या उन्हाची कोणतीही झळ मला जाणवत नव्हती. वाड्यात माणसांची वर्दळ वाढली होती. काकांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू होती. अंगणाच्या मधोमध बांबूची तिरडी बांधली जात होती. सुकलेल्या तुळशीच्या काड्या, कापूर आणि गुळगुळीत ते उग्र दर्प वाड्याच्या हवेत असा काही मिसळला होता की श्वास घेणंही जड जात होतं. मी माझघराच्या एका कोपऱ्यात एका लाकडी खांबाला टेकून जमिनीवर बसले होते. माझ्या आजूबाजूला अनेक बाया बसल्या होत्या. काहींचे चेहरे खरंच दुःखी होते, तर काहींचे फक्त रडण्याचं नाटक करत होते. त्यांच्या पांढऱ्या पदराआड चाललेली कुजबूज एखाद्या मधमाशांच्या पोळ्यासारखी भिनभिनत होती. पण माझं लक्ष त्या कुजबुजीकडे नव्हतं. माझी नजर सतत अंगणात बसलेल्या वीरकडे जात होती. वीर एका दगडासारखा सुन्न बसला होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि कोरडे पडले होते. त्याचे बाबा, ज्यांनी त्याला या जगात बोट धरून चालायला शिकवलं, ते आता पांढऱ्या वस्त्रात गुंडाळून त्याच्यासमोर निर्जीव पडले होते. आणि मला माहीत होतं की या मृत्यूला जबाबदार कोण आहे. मी स्वतःला गुन्हेगार मानत होते. जरी तो खून मी स्वतःच्या हातांनी केला नसला, तरी तो खून ज्या हातांनी झाला होता ते हात माझ्यासारखेच होते. चला, वेळ झाली आहे, उचला दादांना. गावातल्या एका जुन्या जाणत्या माणसाचा आवाज आला. 4 लोकांनी तिरडीला खांदा दिला. वीरने पुढचा खांदा घेतला. जशी तिरडी अंगणातून बाहेर पडू लागली तसा आईचा आणि वाड्यातल्या इतर बायांचा आक्रोश उफाळून आला. आई काकांच्या तिरडीमागे धावली, पण आजीने तिला दरवाजातच रोखले. थांब मिरे, बायका मड्यामागे वेशीबाहेर जात नसतात. घरात थांबून वाडा स्वच्छ कर. आजीचा आवाज नेहमीसारखाच कोरडा होता. त्यात काडी मात्र ओलावा नव्हता. आपला सख्खा मुलगा शेवटच्या प्रवासाला चाललाय, तरीही या बाईच्या डोळ्यात एक अश्रू कसा नाही, हा प्रश्न मला आतून खात होता. पुरुष मंडळी तिरडी घेऊन वाड्याबाहेर पडली. अंगणात आता फक्त काही बायका आणि तो भयानक सन्नाटा उरला होता. मी अजूनही त्याच खांबाला टेकून बसले होते. तेव्हाच माझी नजर वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे गेली. सगळे लोक तिरडीसोबत गेले होते, पण एक माणूस, एक तरुण मुलगा अजूनही दरवाजाच्या चौकटीत उभा होता. तो मोहिते वाड्यातला नव्हता आणि गावातलाही वाटत नव्हता. त्याने अंगात एक साधा राखडी शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. त्याच्या खांद्याला एक जुनी शबनम बॅग लटकलेली होती. त्याचे डोळे दुःखी नव्हते. ते डोळे अतिशय तीक्ष्ण, शोधक आणि भेदक होते. तो काकांच्या मृतदेहाकडे किंवा रडणाऱ्या लोकांकडे पाहत नव्हता. तो वाड्याच्या भिंतींकडे, वरच्या मजल्याच्या त्या बंद खिडक्याकडे आणि तिथे साचलेल्या अंधाराकडे पाहत होता. जणू तो या वाड्याची नस पकडण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग त्याची नजर माझ्यावर येऊन स्थिरावली. आमची नजरानजर झाली. त्याच्या नजरेत एक अजीब प्रकारची ओळख होती. जणू तो मला आधीपासून ओळखत होता किंवा माझ्याच चेहऱ्यामागे लपलेला
खौफ तो स्पष्ट वाचू शकत होता. मला अचानक खूप अस्वस्थ वाटू लागलं. मी नजर वळवून घेतली आणि आईला शोधू लागले. जेव्हा मी पुन्हा दरवाजाकडे पाहिलं तेव्हा तो मुलगा तिथे नव्हता. तो जसा शांतपणे आला होता तसाच शांतपणे निघून गेला होता. पण त्याचा तो शोधक चेहरा माझ्या मनात एक नवा प्रश्न निर्माण करून गेला होता. तो कोण होता? आणि तो या वाड्यात मृत्यूचा शोक करण्यासाठी नक्कीच आला नव्हता. उठ आर्या, इथे अशी बसून राहू नकोस. जाऊन हातपाय धुवून ये. घरात सूतक आलंय. आईचा थकलेला आवाज माझ्या कानावर पडला. तिने डोळे सुजले होते. मी काहीही न बोलता उठले आणि गुपचूप बाथरूमकडे गेले. नळाचं पाणी अंगावर घेताना मला पुन्हा काल रात्रीची आठवण आली. मी माझ्या मनगटाकडे पाहिलं. ते सापासारखे खवले आता पूर्णपणे गायब झाले होते. तिथे फक्त माझी सामान्य मऊ त्वचा होती. पण मला माहीत होतं, हे खवले शरीरावरून गेले असले तरी माझ्या रक्तातून गेलेले नाहीत. ते पुन्हा येतील. पुढच्या अमावस्येला किंवा कदाचित त्याआधीच. संध्याकाळ झाली. स्मशानातून पुरुष मंडळी परत आली. वाड्यात पुन्हा एकदा एक जीवघेणी शांतता पसरली. वीर त्याच्या खोलीत जाऊन आतून दार लावून बसला होता. काकीची अवस्था वेड्यासारखी झाली होती. तिला शांत करण्यासाठी डॉक्टरांनी झोपेचे इंजेक्शन दिलं होतं. मी माझ्या खोलीत पलंगावर पडून होते. खोलीत पूर्ण अंधार होता. बाहेरून रातकिड्यांचा आवाज येऊ लागला होता. देविका, देविका, देविका हे नाव एखाद्या मंत्रांसारखं माझ्या डोक्यात घुमत होतं. जर ती माझी जुळी होती तर आईने मला कधीच का सांगितलं नाही? जर ती काल रात्री आली तर याआधी ती कुठे होती? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर आम्ही एकाच आत्म्याचे दोन भाग आहोत तर तिला ते जाणवतं ते मलाही जाणवतं का? माझ्या अंगावर काटा आला. मी डोळे मिटले आणि माझ्या श्वासांवर लक्ष केंद्रित केलं. मी डोळे मिटले आणि माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःच्या शरीराच्या पार जाऊन त्या बंद खोलीतल्या अंधाराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागले. सुरुवातीला फक्त अंधार आणि शून्यता होती. पण मग मला एक कंपन जाणवलं. ते कंपन वाड्याच्या लाकडी फ्लोरिंगमधून थेट माझ्या पलंगापर्यंत पोहोचत होतं. नाही, ते लाकडातून येत नव्हतं. ते माझ्या नसांमधून येत होतं. मी डोळे उघडले. माझी खोली तशीच होती, पण हवेत एक अजीब प्रकारचं जडपण आलं होतं. तू माझ्याबद्दल विचार करतेस? तो आवाज माझ्या कानात नाही, माझ्या मेंदूत घुमला. मी झटकन उठून बसले. खोलीत माझ्याशिवाय कोणीही नव्हतं. कोण? देविका? मी थरथरत्या आवाजात शून्य हवेत प्रश्न विचारला. आजीने तुला माझं नाव सांगितलं तर? मला वाटलं म्हातारी हे सत्य शेवटपर्यंत लपवून ठेवलं. तो आवाज, तो हुबेहूब माझाच आवाज होता. पण त्यातली लय, त्यातला तो थंडगार सापासारखा फुसफुसणारा टोन अतिशय भयंकर होता. तो आवाज ऐकताना मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या मेंदूच्या शिरांवर नखं घासतंय. तू कुठे आहेस? आणि तू माझ्या डोक्यात? मी तुझ्या डोक्यात नाही आर्या, मी तुझ्या रक्तात आहे. आपण एकाच मातीतून उगवलेले दोन झाडं आहोत. फक्त माझी मुळं अंधारात जास्त खोलवर गेली आहेत. तिचं ते अदृश्य हसू माझ्या पूर्ण शरीरातून एक थंडगार लहर पाठवून गेलं. तू काकांना का मारलंस? मी दात ओठ खात रागाने विचारलं. त्यांनी तुझं काय बिघडवलं होतं? मी त्यांना नाही मारलं आर्या. मी फक्त माझ्या भुकेला शांत केलं. आणि जेव्हा भूक लागते तेव्हा शिकार कोण आहे हे पाहिलं जात नाही. रक्तासारखंच चवीला लागतं. मग ते काकांचं असो वा अनोळखी माणसाचं. तिचे ते निर्दयी शब्द ऐकून मला मळमळायला लागलं. ही मुलगी जी माझ्यासारखीच दिसते, तिच्या धमन्यांमध्ये माझ्यासारखंच रक्त वाहतंय, ती इतकी क्रूर कशी असू शकते? आजी म्हणाली होती, तू रक्षक आहेस, आपण रक्षक आहोत. माझ्या या वाक्यावरती अचानक मोठ्याने हसू लागली. तिचं ते हसू माझ्या मेंदूत एखाद्या हातोड्यासारखं आदळू लागलं.
मी माझी दोन्हीही कान हातांनी गच्च दाबून धरले, पण तो आवाज बाहेरून येतच नव्हता. रक्षक. हा हा हा. म्हातारीने तुला चांगलीच गोष्ट ऐकवलेली आहे. आर्या, तू स्वतःला आरशात पाहिलं नाहीस का? काल रात्री तुझे ते डोळे, तुझी ती फाटणारी त्वचा, हे कोणत्या रक्षकाचं रूप असतं? आपण रक्षक नाही आहोत आर्या. आपण या घराण्याने पाळलेले कुत्रे आहोत, ज्यांना त्यांनी आपल्या सोयीनुसार शिकार करण्यासाठी वापरलं. आणि जेव्हा शिकार उरली नाही, तेव्हा त्यांनी आपल्याला साखळदंडात बांधून ठेवलं. खोटं बोलतीयस तू. मी किंचाळले. आजीने सांगितलंय तू भक्षक आहेस. तुझी शक्ती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अरे वेडी, आजी तुला नेहमीच अर्धवट सत्य सांगत आली आहे. मी भक्षक आहे हे खरं आहे, पण तू कोण आहेस? तू विचार केलाय कधी? जर मी भक्षक आहे तर तू काय आहेस? तिचा आवाज आता एकदम माझ्या कानाजवळ आल्यासारखा वाटला, जणू ती माझ्या पाठीशी उभी होती. तू अजून जागी झाली नाही आहेस आर्या. तुझी भूक अजून झोपलेली आहे. पण काल रात्री जेव्हा मी काकांचं रक्त पित होते, तेव्हा तुझ्याही ओठांवर तीच चव रेंगाळत होती ना? सांग मला, तुला नाही जाणवलं ती गोडी? माझा श्वास अडकला. काल रात्री जेव्हा मी खोलीत बंद होते, तेव्हा काही क्षणांसाठी मला माझ्या तोंडावर एक अजीब प्रकारचा खारट आणि गंजलेला लोखंडासारखा स्वाद आला होता खरा. मी तो विसरून गेले होते. पण आता मला समजलं की ती चव कशाची होती. मी रडायला लागले. माझ्या स्वतःच्या शरीराची, माझ्या अस्तित्वाची मला किळस येऊ लागली. नाही, मला हे नको आहे. मला तुझ्याशी काहीही संबंध नको आहे. मी पलंगावर डोकं आपटत स्वतःशीच झगडू लागले. माझ्यापासून पळू शकत नाहीस आर्या, कारण मी म्हणजेच तू आहे. आणि लवकरच, खूप लवकरच तुझी ही भूक जागी होईल. मग आपण दोघी मिळून या वाड्यातल्या प्रत्येकाला त्यांचा खरा न्याय देऊ. सुरुवात झाली आहे आर्या, आता हे थांबणार नाही. तिचा तो फुसफुसणारा आवाज हळूहळू विरत गेला आणि माझ्या मेंदूतली ती भयंकर जाणीव शांत झाली. मी तिथेच पलंगावर कोसळले. माझे अश्रू गालावरून ओघळत होते आणि उशी भिजवत होते. देविका खोटं बोलत नव्हती. वाड्यातल्या या सगळ्या षडयंत्रात आजी काहीतरी खूप मोठं लपवत होती. जर देविका काल रात्री आली तर इतकी वर्षे ती कुठे होती? आणि जर हा शाप आहे तर तो तोडण्याचा काहीतरी मार्ग असेलच. मला तो मार्ग शोधावाच लागणार होता. आजीकडून नाही, तर त्या डायरीकडून. माळ्यावरच्या त्या पेटीत दडलेल्या जानकीच्या डायरीकडून. पण आजीने त्या माळ्यावर जाण्याचा रस्ता आता नक्कीच बंद केला असेल. मला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार होता. मला मदत हवी होती, अशी मदत जी या वाड्याच्या विश्वासात अडकलेली नसेल. आणि अचानक मला तो चेहरा आठवला. दुपारी वाड्याच्या दरवाजात उभा असलेला तो तरुण मुलगा, ज्याच्या डोळ्यात दुःख नव्हतं तर एक शोधक नजर होती. जो तो कोणी होता? तो या मोहिते वाड्याचा भाग नक्कीच नव्हता. आणि कदाचित तोच माझा या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असू शकत होता. रात्रीचे 2 वाजले होते. मी डोळे पुसले आणि पलंगावरून उठले. आता रडण्याची वेळ निघून गेली होती. जर मला देविका आणि आजी या दोघांच्याही जाळ्यातून वाचायचं होतं, तर मला माझी स्वतःची चाल खेळावी लागणार होती. मी हळूच माझ्या खोलीचं दार उघडलं. वाड्यात मृत्यूची शांतता पसरली होती. माझा पहिला शोध सुरू होणार होता. जानकीच्या डायरीचा उरलेला भाग शोधण्यापासून. आणि त्यासाठी मला पुन्हा त्या अंधाऱ्या माळ्यावर जावंच लागणार होतं. मग तिथे माझा सामना आजीशी हो वा देविकाशी. मी तयार होते. तो हॅलो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा भाग? मला नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटत आहे. आणि जर ही कथा तुम्हाला आवडत आहे तर या कथेला पुढचे भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमची वाट बघत आहे कमेंटमध्ये. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. थँक्यू. Stories on Mike.